तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर? नंतर सरकारने एवढा भारी निर्णय घेतलाय ना, हा निर्णय ऐकल्यावर तुम्ही खूपच खुश होणार आहात, 100% आनंदी होणार आहात. कारण डिसेंबरचा हप्ता वाटल्यानंतर लगेचच जानेवारीचे पैसे यायला सुरुवात झालेले आहे आणि सोबतच संक्रांती निमित्त गोड बातमी पण आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांना देखील मिळेल. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून आताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. अतिशय जबरदस्त बातमी आहे, माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आलेली आहे जबरदस्त बातमी. जबरदस्त निर्णय घेतलेला आहे सरकारने. तुमच्या खात्यात जानेवारीचे 1500 रुपये डायरेक्ट टाकण्यात येणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये तसेच ग्रामीण भागात देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे, पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, बाकी जास्त कसलीच गरज नाहीये. पण आता भरपूर महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे, अपात्र करण्यात आलेला आहे. ज्या महिला योजनेसाठी पात्र नसेल त्यांना योजनेतून बाहेर करण्यात आलेला आहे. निवडणुकी दरम्यान बहिणींना 2100 रुपये देऊ असे सांगण्यात आले होते, तर त्याबद्दल काय नवीन अपडेट आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सोबतच 5 लाख रुपयांची माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. ज्या महिलांना अजून डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारीचा म्हणजे या 2 महिन्यांचा एकत्र हप्ता त्यांच्या खात्यात एकत्र 3000 रुपये जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सरकारने सुरू केलेली आहे. त्यानुसार ज्या महिला निकषात बसत नाही त्या महिला या योजनेतून अपात्र तर होणारच आहेत, या योजनेतून बाद तर होणारच आहेत. पण ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही अशा महिलांनी आतापर्यंत जेवढे हप्ते घेतलेले आहेत ते देखील वसुली करण्यास सुरुवात होत आहे. याचाच अर्थ की आतापर्यंत अपात्र महिलांनी निकषात न बसता किंवा लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून या योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिलांना आता ते पैसे परत करावे लागणार आहेत. त्या पैशांची सरकार वसुली करणार आहे. जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा टिक करून जे हमीपत्र आपण भरले होते त्यानुसारच निकष असणार आहेत. खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता लगेचच दिला आहे. या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत. पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. अद्याप सरकारने याबाबत निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात नवीन वर्षात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ते किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात नवीन वर्षात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. महिलांना त्यांच्या नवीन हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली आहे, पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही. पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे. गोड यासाठी कारण सरकार 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असतील तर लाडक्या बहिणींची संक्रांत अधिकच गोड होणार आहे. तर मित्रांनो, ह्या वेळेला म्हणजे जानेवारी महिन्यात नवीन वर्षाचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकारकडून मिळणार आहे. म्हणजे 14 तारखेला जर मकर संक्रांती येत आहे तर त्याच्याच आसपास आपल्या खात्यावर जानेवारीचा हप्ता हा जमा होणार आहे. तर आता 5 लाख रुपयांची आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगत आहे. तर 2025च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच हे जे किसान क्रेडिट कार्ड
ची मर्यादा आहे जी 3 लाख रुपयाची होती ती आता 5 लाख रुपयांची होणार आहे। तर ही जी गोड बातमी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे। तर त्यांना या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता 5 लाख रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर ही जी मर्यादा वाढलेली आहे त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे। आणि तसेच मला हेही कमेंट करून सांगा की माझ्या व्हिडिओबाबत तुमचे काय म्हणणे आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत। आणि हो, जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर देत असते मी तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट। तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।